नमस्कार मैत्रिणींनो, आज ह्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे जास्वंदीचे फूल कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे. मागील एका व्हिडिओमध्ये मी वेगळ्या प्रकारचं ते जास्वंदीचं फूल कसं बनवायचं शिकवलं होतं. तर आज ही वेगळी पद्धत आहे. अशा प्रकारे बनवण्यासाठी मी इथे 3 पाईप क्लीनर घेतलेले आहेत. त्यातले 2 पाईप क्लीनर आपल्याला फोल्ड करून कट करून घ्यायचे आणि त्याचे 4 पीस करून ते आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे. एक अख्खा पाईप क्लीनर तसाच ठेवायचा आहे. इथे मी लाल कलरचं दाखवते जास्वंदीचं फूल. तुम्ही पिवळं, गुलाबी, पांढरं कुठलाही कलर इथे वापरू शकता, तुम्हाला जे पाहिजे असेल ते. आता जो अखंड पाईप क्लीनर आपण घेतलेला तो मध्ये दुमडून त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 असे ते 4 दुमडलेले पाईप क्लीनर आपल्याला घालून पीळ मारून घ्यायची आहे. फक्त त्याच्यामध्ये जास्त गॅप असू नये जेणेकरून ते असं भरीव पाकळी दिसेल. 4 पाईप क्लीनर मोठ्या पाईप क्लीनरमध्ये अडकवून झाले की ते एकत्र करून त्यातलाच एका पाईप क्लीनरने आपल्याला घट्ट बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून ही पाकळी अशी भरीव छान दिसेल. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे एकत्र करून मध्ये डिस्टन्स राहता कामा नाही. त्यातलंच जे मोठा पाईप क्लीनर आहे ते घेऊन आपल्याला हे घट्ट बांधून घ्यायचे आणि थोडंसं ट्विस्ट करून त्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे. तर अशी मी इथे आणखीन 4 अशा पाकळ्या बनवून घेतल्या आहेत. तर आता मी काय करणार आहे, मी 2 लीव्स व पोलनसुद्धा इथे बनवून घेतलेले आहेत. आता ग्लूगनच्या मदतीने आपण ह्या पाकळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत. फक्त 2 पाकळ्या ज्यावेळी आपण चिकटवतो थोडंसं थांबून राहायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित चिकटलं जाईल. किंवा ह्या 2 पाकळ्या चिकटवून त्या बाजूला ठेवायच्या, पुढील दुसऱ्या 2 पाकळ्या तोपर्यंत चिकटवून घ्यायच्या, म्हणजे ते गार होऊन व्यवस्थित चिकटलं जाईल. आता मी असेच इथे दुसरे 2 पाकळ्या चिकटवून घेते आणि आधी जे चिकटवलेले आहेत त्यालाच तिसरी पाकळी लावून घेते. अशा करून मध्ये पोलन्स लावून आपल्याला हे 5 पाकळ्या एकत्र करून घ्यायचे व त्याला प्रॉपरली फुलाचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही जास्वंदीचं फूल कराल, हे मोठं फूल सुंदर आणि छान भरीव असं दिसतं. ह्याचा हारसुद्धा कसा करायचा आहे ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा, कारण जे मी नवीन व्हिडिओज घेऊन येते जे अपलोड करते ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोचेल. आता अशा प्रकारे मी हे पाकळ्या सगळ्या जॉईंट करून घेतल्यात आणि हे फूल असं तयार झालं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि काहीही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी प्रत्येकांच्या प्रश्नांना उत्तर देईन. थँक्यू.